नमस्कार मंडळी, मी शीतल सुरवाडे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बरं तर मित्रांनो, तुम्ही कशा? आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा। नवीन जर तुम्ही असाल ना तर चॅनल सबस्क्राइब जरूर करा। मित्रांनो, रोजच्या स्वयंपाकात लवकर झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी आज मी तुमच्यासाठी भन्नाट किचन टिप्स घेऊन आली। बरं फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक नंबर टिप्स घेऊन आली। या टिप्स मध्ये तुमचा टाइम, मेहनत, गॅस तिन्ही गोष्टी वाचतील। तर चला मित्रांनो, जास्त बडबड न करता व्हिडिओ सुरू करूया आपण, आहे की नाही? तर चला, लसूण छिलके काढण्यासाठी गरम पाण्यात 5 मिनिट ठेवा। लवकरात लवकर लसणाचे छिलके हे निघून जातील। बरं फक्त गरम पाण्यात ठेवून द्यायचे लसूण आपल्याला, है ना। पोळी बनवताना पीठ हे जास्त घट्ट चुरायचं नाही। थोडं पातळ जर पीठ असलं ना तर पोळी नरम, लुसलुशीत, एकदम मऊसूत राहते संध्याकाळपर्यंत। बरं पोळी बनवताना पोळीला मस्त आतून जास्त तूप लावलं ना, पोळी जास्त नरम, टेस्टी, एकदम मऊसूत लागते, एक नंबर आहे। बरं भाजीमध्ये मीठ जर जास्त पडल्यास तर काय करायचं? तर टेन्शन घ्यायची गरज नाही। बरं एक पिठाचा गोळा घ्यायचा, गोळा करून भाजीत टाका, भाजीमधलं मीठ कमी होईल, 100% गॅरंटी। भाजी बनवताना कांदा लवकर झाला पाहिजे म्हणून फोडणीत मीठ घाला, लवकर कांदा होते, बरोबर होते, बरं पटकन होते। तुम्ही करा ट्राय कधीतरी, आहे ना। भात शिजवताना लिंबू घाला, भात मोकळा होतो। तर लई जणीचे प्रॉब्लेम असतात की भात आमचा मोकळा होत नाही, तर जरासं लिंबू घाला। तुम्ही एक लिंबू जरी घातला ना तरी तुमचा भात मोकळा होऊन जाते। चिकन मटन बनवताना मसाले चांगले भाजून पाट्यावर मसाले वाटा, चव भन्नाट होते। हो बरोबर आहे, बरं चव भन्नाट होते। पाट्यावरली चव ना कुठेच येत नाही, एक नंबर होते। बरं डाळ लवकर शिजावी म्हणून मीठ घाला, डाळ लवकर शिजते, बरोबर आहे। डाळ लवकर शिजायची असेल ना तर मीठ घाला। गरम मसाला भाजीच्या शेवटी टाका, भाजीचा वास पूर्ण घरभर पसरते, एकदम राईट। गरम मसाला कधी बी ना भाजीच्या वरून घालायचा। बरं पुरणपोळी बनवताना पीठ ना मऊसूत चुरून घ्या। पिठाच्या गोळ्यापेक्षा जास्त पुरणाचा गोळा घ्या। पुरणाचा गोळा जर जास्त घेतला ना पिठापेक्षा तर एक नंबर असं पुरणपोळी बनवून जाते। बरं रवा लड्डू बनवताना पाक हा एक तारी पाक करा, जास्त पाक शिजवत बसू नका। जास्त पाक जर शिजला ना तर लाडू हे कडक होतात, मग आम्हाला काही सांगू नका। खोया बनवताना दूध डायरेक्ट कढईत टाकू नका, कढईत थोडंसं पाणी टाका आणि मग नंतर दूध टाका, नाहीतर करपट वास येते बरं दुधाचा, खोयाचा बी। गुळाचा चहा दूध टाकलं की चहा फुटते, पहिले दूध गरम करा, पत्ती अद्रक टाका, नंतर गुळ टाका, एक नंबर गुळाचा चहा होऊन जाते, आहे ना, फुटत अजिबात नाही। तर मित्रांनो, कशा वाटल्या आपल्या किचन टिप्स तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, चॅनल सबस्क्राईब बी करा। तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकन जरूर दाबा। परत भेटू एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय मित्रांनो।